नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, मी आता आलो आहे ठाण्यातील तलावपाली परिसरामध्ये आणि आज आपण ट्राय करणार आहे मिसळ पाव। तर कुठली मिसळ पाव ट्राय करते तर चला बघा। आज मी ट्राय करणार आहे सिन्स 1960 तत्तूची भेळ झणझणीत मिसळ हाऊस। तर आज आपण इथंच मिसळ पाव ट्राय करणार आहे। ओतूरची सुप्रसिद्ध 7 समुद्र पार गेलेली दत्तू भेलवाले यांची मिसळ। तर चला, एकदम गावरान मटकी भेलची चव भेटणार आहे आपल्याला। सिटिंग अरेंजमेंट पण खूप भारी आहे। मेनू कार्ड, ओली भेल, ओली मटकी भेल, चीज ओली भेल आणि इथे मी नोट केलेला आहे एका ताटात दोघांनी मिसळ खाल्लं 30 रुपये चार्जेस लागतात। आणि इथं लिहिलेलं आहे पदार्थ प्युअर बेसन पीठ आणि शुद्ध तेलात तळले जातात। चला बघूया रेस्टॉरंटची चव। तर हा आहे यांचा मेनू कार्ड। आधी आपण हात धुवून घेऊया। तर खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे आणि इथं आतमध्ये किचन आहे। बसायला पण खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी घेतलेली आहे एक ओली भेल आणि एक मिसळ पाव। तर चला, दत्तूची भेळ म्हटलं तर यांची भेळ स्पेशालिटी आहे आणि मिसळ पाव पण आपण ट्राय करून बघूया की यांची मिसळ पावची चव कशी आहे। मित्रांनो, भेल म्हटलं तर फरसाण त्यामध्ये येतोच। इकडचा फरसाण मला बघितलं एकदम असं फ्रेश वाटतं आहे। आता माझी ऑर्डर देऊन झालेली आहे आणि 5-10 मिनटामध्ये आपली ऑर्डर बनवून रेडी होणार आहे। आणि मित्रांनो, ओतूरची स्पेशल दत्तूची भेळ आणि आज आपल्याला एकदम अशी गावची चव खायला भेटणार आहे। खूप दिवस झाले मी गावची टेस्ट घेतली नव्हती। चला, आज मस्त मजा येणार आहे। मला तर आत्तापासूनच क्रेविंग होते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपली मिसळ आलेली आहे। पाव दिलेले आहेत 2, मटकीची मिसळ आणि तुम्ही बघू शकता यांची जी शेव आहे ती एकदम अशी गावरान आहे। आणि एक बालडीसुद्धा आलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी तर्री रस्सा दिलेला आहे गरमागरम। तर चला, आधी मी मिसळ मिक्स करतो मस्तपैकी। हो, यांची तुम्ही जर शेव बघाल ना, खूप अशी लांबडे म्हणजे अशी लांब आहेत शेव। थोडीशी तर्री ॲड करतो। वाव, ह्याचा जो रस्साचा अरोमा आहे ना खूप छान आहे। म्हणजे एकदम याचा सुगंध खूप भारी वाटतंय। आता मी लिंबू पिळतो। त्याच्यामध्ये आता मी मिसळ भर भरून घेणार आहे मस्तपैकी आणि कांदा टाकणार आहे। फर्स्ट बाईट। अप्रतिम खरंच खूप छान आहे। तर ही जी मिसळचा जो रस्सा आहे ना खरंच खूप छान आहे। मीडियम स्पायसी आहे, खूप आवडला मला। आणि शेव पण एकदम अशी गावरान आहे, खूप मस्त वाटते। रस्सा एकदम गावच्या टाईपमध्ये, खरंच खूप छान लागतं। सकाळ सकाळी मिसळ पाव, वाव, खरंच खूप छान आहे। आवडली मला इकडची मिसळ। आणि तुम्ही पण कधी ठाण्याला आला तर एकदा दत्तूची मिसळ नक्की ट्राय करा। आणि सकाळ सकाळी ज्यांना मिसळपाव खायला खूप आवडत असेल त्यांनी एकदा इथं नक्की या। दादाने आपल्याला ओली भेल दिलेली आहे मस्त। आणि ओली भेलची साईज बघा केवढी मोठी, तुम्ही माझ्या हाताच्या जे अंदाज लावू शकता। एवढा मोठा बाउलमध्ये दिलेले आहे मस्तपैकी। आणि मस्त कुरमुऱ्यामध्ये चटणी मिक्स करून दिलेलं आहे, शेंगदाणे वगैरे सगळं असं मिक्स करून दिलं आहे। तर बघूया चला, एकदम गावरान चव
दत्तूची फेमस ओली बेल ट्राय करूया. हा 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 अप्रतिम, खूप छान आहे. वाव, खूप छान आहे. पहिला ही ओली बेल पहिल्यांदा मी ट्राय केल्याने मला पहिल्यांदाच खूप छान आहे. ही ओली बेल दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढी जी चव पण खूप छान आहे. रिकमेंड भाई, रिकमेंड. तुम्ही पण एकदा आलात तर दत्तूची ओली बेल नक्की ट्राय करा, खरंच खूप छान आहे. यांची जी चटणी आहे बेलमध्ये मिक्स केलेली ती गेम चेंजर चटणी आहे यांची. आणि फर्स्ट बॅट खाल्ल्या खाल्ल्या मला ती चटणी लगेच फील झाली आत, म्हणजे ती त्याची चव एवढी सुंदर लागते. वा. आणि यांचा जो चिवडा आहे तो पण खूप छान आहे. ह्याच्यामध्ये जो मिक्स केलेला आहे चिवडा, कुरमुरे, वरून शेव टाकले, खूप भारी लागते. वा. सकाळ सकाळी मला दत्तूची बेल खाऊन खूप मजा आलेली आहे, मस्त वाटलं. तुम्ही पण ठाण्यामध्ये वेगवेगळ्या मिसळ ट्राय करू शकता. आपल्या ठाण्यामध्ये मिसळचे खूप दुकानं आहेत, खूप व्हरायटी आहेत, पण एकदा दत्तूची मिसळ मी तर बाबा रिकमेंड करेल मिसळपाव लवरसाठी. आणि भेल, ओली भेल ज्यांना खास करून आवडते त्यांच्यासाठी. वा, मजा आली. भेल आणि मिसळ कॉम्बिनेशन पहिल्यांदा मी केलेलं आहे. अजून पण खूप सारे व्हरायटी आहेत, पण यांची मिसळ पण खूप छान आहे. मिसळला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.8. खरंच खूप भारी आहे. वा, एकदम गावाला आल्यासारखंच वाटतं मला. वा भाई वा. यांचा रस्सा पण मीडियम स्पायसी मी घेतलेला आहे. एवढा पण स्पायसी नाही, खाऊ शकतो. त्यांना तिखट खायला जमत नाही, खास करून त्यांच्यासाठी एकदम इझिली तुम्ही खाल अशी आहे यांची मिसळ. थोडंफार तर स्पायसी असायलाच पाहिजे, ते खाल्ल्यानंतर येतं यांचं स्पायसी नाही. ओली बेलमध्ये शेंगदाणासुद्धा आपल्याला टाकून दिलेलं आहे. त्या ओली बेलला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.9. खरंच मला खूप छान वाटली आहे. बघा संपायला पण आली आहे ऑलमोस्ट. चला, मिसळपाव खाऊन झाल्यानंतर मी आलो आहे श्रीनाथमध्ये. मित्रांनो, श्रीनाथमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक, ज्यूस, सोडा वगैरे भेटतात. तर मी आज सकाळ सकाळी पिणार आहे उसाचा रस. वाव, फळांनी पूर्ण सजलेलं आहे. आणि हा बघा फळांचा राजा. एक दिवस मी यांचे खूप सारे ज्यूस प्यायला येणार आहे नक्की. आणि उन्हाळ्यात मी तुम्हाला सजेस्ट करेल ठाणे तलावपालीला श्रीनाथ ज्यूस सेंटरला एकदा नक्की या. ऊन खूप आहे, तुम्ही मस्तपैकी इथे येऊन ज्यूस पिया, उसाचा रस पिया. आणि अजून पण फ्रूट्सवाले ज्यूस, मिल्कशेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सीजनल. बघा मागे बघा माझ्या दिसला ना, तर मँगो शेक पण नक्की पिया. मिसळ खाल्ली म्हणून मी उसाचा रस घेतला, नाही तर माझी इच्छा होती की मी मँगो मिल्कशेक घेऊ म्हणून. ठीक आहे, आपण एकदा नेक्स्ट टाईम खूप सारे ज्यूस आणि मिल्कशेकवर व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, मिसळपाव खाऊन माझं पोट जरा खूप असं हेवी झालं आहे. आणि परत त्याच्यावरती मी जर मँगो ज्यूस, मँगो मिल्कशेक पिला तर अजून हेवी होईल, म्हणून मी नॉर्मल उसाचा रस घेतलेला आहे. चला, यांचा उसाचा रस पण एकदम असं प्युअर आहे. आपला उसाचा रस आलेला आहे. वा, हो, रिफ्रेशमेंट. वाव, मस्त वाटलं, एकदम भारी. एकदा ग्लास तोंडाला लावला की असं वाटतं तिथंच राहावं फक्त. मस्त मजा आली. तर आजचा दिवस खूप चांगला जातो आहे खाण्यासाठी. एकदम असं प्युअर ज्यूस, उसाचा रस. त्याला रेटिंग आहे 5 पैकी 5.
चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथं एंड करतोय. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. एकदा नक्की मिसळपाव ट्राय करायला या, ज्यूस प्यायला या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, का नाही केलं आहे करा. तर चला आता भेटूया काय नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.